नमस्कार सर्वांना. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी खूप खूप स्वागत करते. तर पावसाच्या दिवसांमध्ये अशा काही वस्तू असतात ज्यांची आपल्याला विशेष करून खूपच काळजी घ्यावी लागते आणि त्यातलंच मुख्यतः म्हणजे साखर आणि मीठ. आता वातावरणामध्ये ना पावसाळ्यामध्ये भरपूर असा बदल होतो आणि त्यामुळे साखरेला पाणी सुटणे किंवा साखर ओली होणं हे साहजिकच आहे. त्याचप्रमाणे मीठ देखील ओलं होतं, मिठाला देखील पाणी सुटतं, ते कोरडं राहत नाही, साखर देखील कोरडी राहत नाही. आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये साखर कशी साठवून ठेवायची जेणेकरून ती कोरडी राहील, याची काळजी घेण्यासाठी काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये साखर आणि मीठ कसं साठवून ठेवायचं जेणेकरून त्याला मुंग्या होणार नाहीत, ओलसरपणा होणार नाहीत. तर यासाठी मी इथं साखर ठेवण्यासाठी प्लास्टिकची बरणी वापरत आहे. जर तुम्ही साखर ठेवण्यासाठी स्टीलचा डब्बा वापरत असाल तर स्टीलचा डब्बा स्वच्छ साफ करून घ्यायचा आहे आणि त्याला पुसून घ्यायचा आहे. शक्यतो उन्हामध्ये ठेवून घ्या, म्हणजे उन्हामध्ये वाळला ना तर अगदी बरणी किंवा तो डब्बा एकदम कोरडा होतो. अशा पद्धतीने मी देखील ही बरणी आहे ना इथं उन्हामध्ये सुकून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथं साखर याच्यामध्ये भरून घेत आहे बघा अशा पद्धतीने. आता सर्वात महत्त्वाचं घरातीलच वस्तू वापरणार आहोत इथं आपण साखर जेणेकरून कोरडी राहील. तर सुरुवातीला मी इथं संपूर्ण साखर इथं बरणीमध्ये भरून घेतलेली आहे आणि विशेषतः म्हणजे तुम्ही अर्धा तास जर साखर उन्हामध्ये ठेवली ना सुकवायला तरी थोडीशी कोरडी होते. आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आपल्या घरामध्येच असतात ते म्हणजे काबुली चणे. ह्याला पांढरा हरभरा किंवा इथं पांढरे चणे सुद्धा म्हणतात. तर हे काबुली चणे आहेत. हे आपण ह्या बरणीमध्ये टाकणार आहोत साखरेच्या वरती अशा पद्धतीने मी इथं मोकळेच टाकलेलं आहे बघा. आता तुम्ही एखाद्या टिश्यू पेपरमध्ये याची छान असं छोटीशी पुडी बांधली तरीही चालेल किंवा अशा पद्धतीने मोकळे टाकले तरीही चालतील. अशा पद्धतीने तुम्ही काबुली चणे टाकून दिले तर नक्कीच साखर जी आहे ना ती कोरडी राहते, ओलसर होत नाही. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्या घरामध्ये असतेच किंवा नसेल तर तुम्ही काबुली चणे टाकले तरी चालतील. दुसरी वस्तू इथं बघू शकता आहे राजमा, लाल राजमा किंवा ह्याला लाल घेवडा असंही म्हटलं जातं. हा घेवडा इथं मी घेवड्याचे अगदी 15 ते 20 दाणे घेतलेले आहेत अशा पद्धतीने आणि साखरेच्या बरणीमध्ये अगदी वरच ठेवलेला आहे. यामुळे सुद्धा आहे ना साखरेला पाणी सुटत नाही, साखर ओली होत नाही, अगदी साखर कोरडीच राहते. आता त्यानंतर पुन्हा एकदा मी अजून एक नवीन वस्तू तुम्हाला दाखवणार आहे, जी की आपल्या घरामध्येच असते आणि ती देखील आपण इथं वापरू शकतो. आता यापैकी काबुली चणा आणि त्यानंतर राजमा हा जर तुमच्या घरामध्ये नसेल, तर तुम्ही पुढचा प्रयोग नक्कीच करू शकता. तर ती महत्त्वाची गोष्ट आहे. तर इथं मी घेतलेला आहे टिश्यू पेपर. आता टिश्यू पेपर किंवा टिश्यू पेपर जर तुमच्या घरामध्ये नसेल, तर तुम्ही कापडी पिशवीचा थोडासा कापड किंवा थोडंसं कागद कट करून घेऊ शकता. तर मी इथं कापडी पिशवी न घेता इथं टिश्यू पेपर घेतलेला आहे. टिश्यू पेपरवरती मी इथं थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत बघा. तांदूळ तुम्ही कच्चे किंवा कोणतेही घेऊ शकता अशा पद्धतीने. तर मी इथं तांदूळ घेतलेला आहे. तांदळामध्ये पण एक मॉइश्चरपणा भरपूर शोषून घेण्याची कॅपॅसिटी जास्त असते. तर अशा पद्धतीने मी इथं टिश्यू पेपरमध्ये थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत 1 चमचाभर आणि त्याला इथं दोरीने असे बांधून घेतलेले आहे बघा. आता आपण ही पुडी साखरेची जी काही बरणी आहे ना त्याच्यामध्ये ठेवणार आहोत. जर तुम्ही साखर ठेवण्यासाठी स्टीलचा डब्बा वापरत असाल तर अतिउत्तम, पण माझ्याकडे इथं स्टीलचा डब्बा नाही तर मी इथं प्लास्टिकच्या बरणीचा उपयोग करत आहे. अशा पद्धतीने तुम्ही ही पुडी साखरेच्या बरणीमध्ये ठेवून देऊ शकता. यामुळे सुद्धा साखर कोरडी राहते, साखर ओली होत नाही बघा अशा पद्धतीने. झाकण देखील आपल्याला पॅक लावायचं आहे जेणेकरून पावसाच्या दिवसांमध्ये थोडीशी जरी याच्यामध्ये वातावरणामुळे भरपूर असा बदल होतो, त्यामुळे थोडीशी तरी याच्यामध्ये पावसाच्या दिवसामध्ये काय होतं ना की ओलसरपणा लगेच होतो. त्यासाठी आपल्याला बरणीचं किंवा डब्याचं झाकण पॅक लावायचं आहे, घट्ट लावायचं आहे. अजून एक महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्ही इथं न्यूजपेपरसुद्धा घेऊ शकता. तर इथं माझ्याकडे न्यूजपेपर नाही तर मी इथं खाकी कलरचा एक पेपर घेतलेला आहे, कागदच आहे बघा अशा पद्धतीने. आता मी तो पेपर इथं अशा पद्धतीने बरणीवरती ठेवून दिलेला आहे आणि त्यानंतर मी इथं झाकण असं लावून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही एखादा न्यूजपेपर किंवा कागद बरणीला किंवा डब्याला आतून लावला आणि त्यानंतर जर झाकण लावलं ना तरी देखील साखर कोरडे राहण्यास भरपूर मदत होते. साखर ओली होत नाही, साखरला ओलावा सुद्धा तयार होत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा महिलांच्या तक्रारी असतात की साखरेला मुंग्या होतात, तर त्या मुंग्यासुद्धा होणार नाही. कारण ह्यामुळे काय होतं ना कागद लावल्यामुळे आपलं हे जे झाकण आहे ना ते घट्ट लागतं, त्यामुळे इथं मुंग्यासुद्धा होण्याची शक्यता भरपूर कमी असते.
त्यानंतर अजून एक महत्त्वाची टिप्स म्हणजे झाकण तुम्ही अशा पद्धतीने न लावता फक्त पेपर काढून घेतला आणि त्याला झाकणाच्या वरच्या बाजूने जर तुम्ही अशा पद्धतीने कागद फोल्ड करून घेतला, झाकणाला बाहेरच्या बाजूने जर कागद लावला आणि त्यानंतर जर तुम्ही बर्नीला झाकण लावलं तरीही चालेल. दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही पद्धत इथं वापरू शकता. कागद लावताना पहिली पद्धत जी दाखवली ती सुद्धा वापरू शकता किंवा अशा पद्धतीने दुसरी पद्धत सुद्धा कागद लावण्यासाठी इथं बर्नीला तुम्ही डब्याला वापरू शकता. असाच तुम्ही प्रयोग जर स्टीलच्या डब्यामध्ये साखर ठेवत असाल तर तिथं सुद्धा हा प्रयोग तुम्ही नक्की करा. कागद लावा, पेपर लावा, जेणेकरून साखर कोरडीच राहते. 100% ही टिप तुम्हाला महत्त्वाची ठरेल आणि 100% ही तुम्ही अनुभव घ्या आणि त्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नक्कीच याला म्हणजे तुम्हाला सुद्धा फरक जाणवेल. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट बघा, इथं प्लास्टिकची पिशवी जी काही आपल्या घरामध्ये असतेच, यामुळे सुद्धा साखर कोरडी राहण्यास भरपूर मदत होते पावसाच्या दिवसामध्ये. तर इथं झाकणाच्या आतून अशा पद्धतीने इथं मी एक प्लास्टिकची पिशवी लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी इथं अशा पद्धतीने झाकण लावून घेतलेलं आहे. यामुळे सुद्धा मुंग्या होणार नाही, साखर ओली होणार नाही, साखर कोरडीच राहते. 100% हा उपाय करून बघा. आता त्यानंतर हे झाली साखरेची गोष्ट. त्यानंतर मिठामध्ये सुद्धा असंच होत असेल तर काय करायचे, तर मिठाच्या बर्नीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने जे की मी साखरमध्ये ज्या ज्या वस्तू वापरलेल्या आहेत त्या देखील तुम्ही इथं मिठाच्या बर्नीमध्ये किंवा मिठामध्ये वापरू शकता. तर मी इथं टिश्यू पेपरमध्ये थोडेसे तांदूळ घेतले आणि त्यानंतर इथं अशी थोडीशी पुडी बांधून घेतलेली आहे. ही मिठामध्येच ठेवायची आहे अशा पद्धतीने, जेणेकरून मीठसुद्धा कोरडंच राहतं, त्याला पाणी सुटत नाही. त्यानंतर इथं बघा मी टाकलेलं आहे थोडेसे काबुली चणे इथं मिठामध्ये टाकलेले आहेत. ते देखील तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकता. या तीनही पैकी जी वस्तू तुमच्याकडे अवेलेबल असेल तुम्ही ती वस्तू इथं साखरेमध्ये किंवा मिठामध्ये टाकू शकता. आता आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर ही टिप तुम्हाला कशी वाटली ते देखील मला नक्की सांगा. व्हिडिओ कोणत्या शहरातून कोणत्या गावातून बघताय ते देखील मला सांगायला विसरू नका. आणि असेच नवनवीन फायद्याचे आणि महत्त्वाचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन असेल तिथं ऑलवरती क्लिक करून ठेवा, जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओ.